18 गावं आहे, 25 गावं आहे, 2 गावांनी ग्रामपंचायतचं विजेचं बिल भरलं नाही, सर्वांचं पाणी बंद होऊन जातं. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ज्या आहे त्या राज्यांनी सरकारने का चालवायला घ्यायच्या नाही? बाकी सर्व गोष्टी सरकार पाहिजे. मग तेव्हा आपण म्हणत नाही की नाही गाव त्याच गावांनी निर्णय करावा, ते नाही, ते मंत्रालयातून. पण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला तुमचे अधिकारी काय सांगतात? आम्ही नाही चालवणार, गावांनी एकत्र यावं. अरे अजून आम्ही तेवढे पुढे गेलो नाहीये. अजूनही इतके आपल्याला गावाच्या गावं हे प्रगत आणि उन्नत करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण अध्यक्ष महाराज केल्या नाहीये. फक्त आपण काय केलं? सिंचन विभाग, जलसंपदा, बस आनंद आहे. अध्यक्ष महाराज पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बस नाम बदल गया. काम बदलने की आवश्यकता अध्यक्ष महाराज नाही आहे. पण पाण्याशिवाय जीवसृष्टी नाही आहे. आज जग पाण्यासाठी मंगळावर यान पाठवत आहे. एखाद्या अध्यक्ष महाराज संशोधकाला त्या दुर्बीणमधून पाण्यासारखं काही दिसलं ना तरी अध्यक्ष महाराज त्याला हर्षवायू होतो. इतकं पाण्याचं महत्व आहे. हजारो कोटी डॉलर्स खर्च केले जात आहे आणि आम्हाला देवानी भरभरून पाणी दिलं. पण त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही कोणतीच योजना करू शकत नाही. ज्या केल्या त्या सुद्धा तुटक्या फुटक्या. ज्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या पाण्याच्या योजनांचा फायदा कमी आणि अध्यक्ष महाराज नुकसान जास्त आहे. खरं तर ईश्वराने आम्हाला अध्यक्ष महाराज या महाराष्ट्राला भरभरून दिलाय. आज चंद्रपूर जिल्ह्याची मी फक्त छोटी टेस्ट केस सांगतो. अध्यक्ष महाराज 1300 योजनांना मान्यता दिली. आता अध्यक्ष महाराज आज याच्यापैकी अध्यक्ष महाराज 813 योजना बंद आहे. कारण या 1300 पैकी 813 योजनेला जो लागणारा पैसा आहे तो तुम्ही दिलाच नाही. माझी पहिली आग्रही मागणी मंत्री महोदय आपल्याकडे आहे की तुम्ही 15 दिवसामध्ये हे पैसे उपलब्ध केल्याशिवाय कोण काम करेल? उद्या समजा मंत्र्यांचे पगार बंद केले, 6 महिन्यांनी राज्याची आर्थिक अवस्था चांगली नाही म्हणून सर्व अधिकारी आणि तुमचे पगार बंद करून काम करायला सांगितलं, कराल का हो? मग तुम्हाला जसे तुम्ही आहे तसा ठेकेदारांनाही जीव आहे ना अध्यक्ष महाराज. त्यांना काही तुम्ही टॅबलेट दिली आहे का घरात की तुम्ही ही टॅबलेट खाल्ली तर तांदूळ गहू काही तुम्हाला धान्य विकत यावं लागणार नाही, वर्षभर तुमची भूक लागणार नाही, अशी काही व्यवस्था केली आहे का? मग त्यांचे पैसे का दीड वर्ष देत नाही? जे अधिकारी पैसे देत नसतील मग त्यांना कमीत कमी देवाच्या घरी निवेदन घेऊन पाठवा की 2 वर्ष या कॉन्ट्रॅक्टरला भूक लागणार नाही, पाठवा त्यांना. पण तुम्ही त्यांना पैसे देत नाही आणि 813 योजना मधातून रस्ते फोडून ठेवले अध्यक्ष महाराज. मधातून दुरुस्त होत नाहीये अध्यक्ष महाराज. आता या योजनांसाठी अध्यक्ष महाराज आपण काय करणार आहे? एकूण राज्यामध्ये सुद्धा हर घर जल हर घर नल आता आपण वाढवलं 2028 पर्यंत. आपण सांगितलं की फंक्शनल हाऊस टॅप कनेक्शन आपण दिले पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज 6 महिन्यात इतके GR काढले आपण 53,000. म्हणजे 1 मे 1960 पासून जेवढे GR निघाले नाही तर राज्यांनी. मी आता माननीय मंत्री महोदय जे जलशक्ती मंत्रालयाचे आहे पाटील साहेब त्यांना भेटायला गेलो. त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले माझ्या विभागात 67,000 कोटी मी रेकॉर्डमध्ये आणतोय जमा आहे. पण अध्यक्ष महाराज त्यासाठी ज्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे ते म्हणाले साधे 67,000 कोटीपैकी 2,500 कोटी माझे खर्च झाले आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने प्रस्तावित केले तर तुमच्या हिस्सेचे पैसे मी द्यायला तयार आहो. पण दुर्दैवाने अध्यक्ष महाराज अधिकाऱ्यांची उदासीनता, घाईघाईनी केलेले DPR, कागदावरच्या योजना, सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची लांबलचक प्रक्रिया आणि तिकडे जिल्हा स्तरावर अधिकार न देता मला तर अजून नाही समजलं की जो IAS अधिकारी हा जिल्हा स्तरावर आहे तोच सचिव होतो. मग जिल्हा स्तरावर असणारा IAS हा अप्रामाणिक. त्यांनी इकडे नसती पाठवायची, फाईल पाठवायची आणि ती फाईल किती वेगाने फिरते तुम्हालाही माहित आहे. नसती निपटारा कायदा केला तरी फाईलचा निपटारा होत नाही. गरीब जनतेचा निपटारा करणं हेच आमचं काम आहे. अशा पद्धतीने अध्यक्ष